जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 5च्या पेट्रोल पंप रस्त्यावर ड्रेनेजसाठी खणलेल्या नाल्यात एक दुचाकीस्वार तरुण कोसळल्याची घटना आज सायंकाळी घडली। संबंधित ठेकेदाराने सुरक्षेची साधने न लावल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिक करत आहे। या अपघातात कैलास चौधरी नामक तरुण जखमी झालाय। कैलास हा पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आला होता। दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला आणि त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला। त्यातच ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला नाली बांधण्यासाठी तब्बल 5 फूट खोल खड्डा खोदला आहे, परंतु सुरक्षेच्या उपाययोजना न ठेवल्याने कैलास हा थेट दुचाकीसह खड्ड्यात कोसळला। स्थानिकांच्या मदतीने त्या तरुणाला तात्काळ बाहेर काढण्यात आले, परंतु दिवसेंदिवस उल्हासनगर शहरात अपघातांची संख्या वाढत असून महापालिका अधिकारी मात्र त्या ठेकेदारावर कारवाई करत नाही। त्यामुळे महापालिका अधिकारी यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सामान्य माणसाला मुकावे लागत असल्याचा आरोप नागरिक करत आहे। मेरा नाम है कैलाश चौधरी। मैं आ रहा था इधर से, लेकिन इधर खड्डा खोद के रखा है। इधर पेट्रोल पंप पे पेट्रोल भराने के लिए आया था, लेकिन कुछ भी वो नहीं है। जो ना खड्डे में डायरेक्ट गिर गया मैं अंदर, वो इधर लगा है मेरे को। कितने बजे घटी ये घटना? अभी 10-15 मिनट हो गए अभी, क्योंकि पूरा अंधेरा था इसलिए गिर गया अंदर। कुछ भी नहीं था, कुछ भी नहीं था कि मेरे को भरपाई चाहिए भर के, बस हमारे काम करता हूँ। आज उल्हासनगर 5 पटेल नगर म्हणजे हा चौक आहे जुना पेट्रोल पंपच्या समोर उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने MMRD आहे का ईगल आहे माहिती नाही, कमीत कमी 6 फूट खोल असा नाला पूर्ण रस्त्यावर खोदलेला आहे। एक तर अचानक पाऊस आला, पावसाने हिंड दिली आहे, मी कधीही येऊ शकतो, पण आमचं उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जे आहे ते अजून सज्ज नाही आहे। हे आजच्या घटनेवरून दिसतंय, कारण की खड्डा जवळपास 6 फूट खोल आहे आणि त्याला साधा साईडने बॅरिगेटिंग नाही किंवा मातीचा ढिगारा नाही। एक तर लाईट गेली होती पावसामुळे, एक बाईकस्वार तिथून आला आणि सरळ त्या खड्ड्यामध्ये गेला, त्याला पूर्ण लागलेलं आहे। पूर्ण म्हणजे इथे जबड्याला लागलाय, अंगठा त्याचा वर्क करत नाहीत, म्हणजे तो एक मजूर कामगार आहे, पूर्ण काम त्याच्या हातावरती असतं, पोट त्याच्या हातावरती आहे। अशा परिस्थितीत त्याचं काय झालं तर त्याला जबाबदार कोण? उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमनी कॅबिनमध्ये बसून फक्त खालच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी जे MMRDचे 7 रस्ते चालू आहेत त्या 7 रस्त्याची स्वतः पाहणी करावी, कारण की पावसाळा कधी सुरू होईल, उद्या शहराच्या नागरिकांची काही दुखापत झाली त्याला जबाबदार कोण? जर ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई केली नाही तर तुमचे जे अधिकारी आहेत PWDचे त्यांना आम्ही शहरात फिरू देणार नाही। जर उल्हासनगर महानगरपालिकेने याच्यावरती काही उपाययोजना केली नाही तर महानगरपालिकाच्या समोर मनसे ठोस म्हणजे आंदोलन करणार एवढं नक्की। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।